आष्टी तालुक्यातील सतीश उर्फ खोक्या भोसले याच्या गावी जाऊन आले। त्यांनी त्या खोक्या भोसलेंच्या घराची ज्या वनविभागानं मोडतोड केली त्या संदर्भात पाहणी आज दुपारी उन्हात करून आले पोटभरे सर। त्यांना नेमकं काय दिसलं आणि नेमकं या खोक्या भोसलेच्या माध्यमातून या बीड जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीचं राजकीय वातावरण किंवा सामाजिक वातावरण बदललेलं आहे या संदर्भात आपण पोटभरे सरांना विनंती करू की या संदर्भात आपण आपलं मत तपशीलवार मांडा। तर पहिल्यांदा मी हे दुःखानं नमूद करू इच्छितो की या देशातलं जे रिपब्लिक म्हणजे लोकसत्ताक राज्य म्हणून संविधानाने जे जाहीर केलेलं आहे ते बेचिराग झालेलं आहे, तोडमोड झालेली आहे। गोरगरिबांच्या बाजूनं ना पोलीस आहे, ना कुठला वनविभाग आहे, ना महसूल विभाग आहे, ना न्यायालयाचा काही भाग आहे। ही सगळी व्यवस्था इथून तिथून गरिबांच्या विरोधातली व्यवस्था आहे। आणि म्हणून मी पहिल्यांदा माझ्या महाराष्ट्राचे नूतन जे जनरल सेक्रेटरी आहेत अजित नवले यांना कळविलं आणि त्यांना सांगितलं की या ठिकाणी आदिवासी पारधी जमातीवरती प्रचंड असा जुलूम झालेला आहे, मी त्या झापेवाडीला चाललो आहे। आमची चर्चा झाल्यानंतर मी इथून 12:30 वाजता निघालोत आणि झापेवाडीला आम्ही 2:30 वाजता गेलोत। तर अत्यंत विदारक आणि भयंकर अशी स्थिती आम्हाला त्या ठिकाणी दिसली। 4 दिवसापूर्वी वनविभागानं त्या 7 ते 8 घरांची राख रांगोळी करून टाकली, बुलडोजर चालविले आणि नेस्तनाबूत करून टाकलेले आहेत की लगेच काही गुंडांनी त्या ठिकाणी येऊन 3ऱ्या दिवशी, आज हा 4था दिवस आहे, 3ऱ्या दिवशी तोंडाला काही बांधून काही मुली काही मुलं यांच्यावर ते हल्ला केला आणि तिथं आत्ताही तिथं इतका वास सुटलेला आहे। शेळीचे पिल्लं जळून खाक झालेले आहेत, काही बदकं होते, काही त्या काळ्या कोंबड्या आहेत मोठ्या त्या जळालेल्या आहेत आणि 2 बैलं मात्र तिथं आहेत। आणि एकच महिला होती जी सतत रडत होती की तिच्या मुलीला प्रचंड मारहाण झाली आणि तिला उचलून कुठंतरी बाजूला घेऊन गेले होते, तिचा विनयभंग झालेला आहे, बलात्कार वगैरे असं काही झालेलं नाही। जातीयवादाला उत्तर पोलिसांनी या पद्धतीनं कलेक्टरनं देणं म्हणजे परत या समाजाला गर्तेत घालण्यासारखं आहे। आत्तापर्यंत अनेक गुन्हेगार आम्ही बघितलेले आहेत, उच्चवर्णीयाचे, सवर्णाचे, बहुसंख्याक जाती जमातीचे, कुणाचेही घरदारं पाडल्याचं आम्ही बघितलेलं नाही। गायरानावर हजारो एकर जमिनीवरती लोक काबीज झालेले आहेत, तिथंही बुलडोजर चाललेले नाहीत। जो काही संतोष देशमुखाचा अमानुष अशा प्रकारचा खून झाला त्याचा कुठंतरी पोतारा फिरवावा आणि कुठंतरी वातावरण शांत करावं म्हणून कुणाचं नाही जमलं तर गरिबाचे घर मोडा। आम्ही वनविभागाच्या तालुका रेंजरला भेटलोत, हे कसं काय तर म्हणले लीगल आहे, कलेक्टरनं दिलेले आदेश आहेत। तर आम्ही तिथं जाऊन काय इतकं वाईट की तिथं इतका वास सुटलेला होता, पाणी नव्हतं त्या लेकरांना प्यायला, तिथं पिण्याचं पाणी नाही, आग आणखी सुलगत होती। कुठला तरी बिचारा पोलीस अधिकारी होता तिथं, तो आमच्याच पाण्याच्या बाटल्यांनी त्या आगीच्या तिथं टाकीत होता। समाज कल्याण अधिकाऱ्याला आम्ही तिथून फोन केला आणि आणखीनही ॲट्रॉसिटी दाखल होऊन सुद्धा एकही समाज कल्याणचा दूत त्या ठिकाणी गेलेला नाही। ही अत्यंत घृणास्पद अशा प्रकारची कार्यपद्धती सरकारची आहे आणि इतके असंवेदनशील अशा प्रकारची यंत्रणा आम्ही कधीच बघितली नव्हती, ती तिथं बघायला मिळाली। सतीश भोसलेच्या त्या खोक्याच्या त्या पार्श्वभूमीच्यामुळं अशा पद्धतीचं या ठिकाणी प्रशासनाचं सतीश भोसलेला तो जर गुन्हेगार आहे तर कोर्ट ठरवेन त्याला फाशी द्या किंवा आणखी त्याला दुसरी आहे त्याच्यापेक्षाही जर कुठली मोठी सजा असली तर दिली पाहिजे आणि कायदा सर्वांना समान आहे। अशा प्रकारचे गुन्हे करणारे जे कोणी आहेत त्यांना सगळ्यांना कायदा आहे, त्या सगळ्यांना अशा प्रकारची वागणूक मिळत नाही ही खरी गोष्ट आहे। कायद्यापुढं
सगळे समान आहेत असं म्हटलं जात आहे, परंतु काही लोक समान आहेत आणि अनेक लोक असमान आहेत. पोलिसांसमोर सगळे समान आहेत, परंतु अनेक गोरगरीब माणसं असमान आहेत. सगळ्या अधिकाऱ्यांच्या समोर सगळे कायद्यासमोर समान आहेत, परंतु अनेक गोरगरीब माणसं त्यांच्यासमोर असमान असतात. अशा प्रकारची व्यवस्था या देशात आली. हे का घडतं आहे? एका बाजूला वंजारा जातीवाद म्हणून टार्गेट करण्यात आला, दुसऱ्या बाजूला मराठा जातीवाद म्हणून टार्गेट करण्यात आला. या दोन्ही जातीयवादाचा कुठंही काही एक संबंध नाही. जर असं असतं 3 लाख वंजारी पोट भरण्यासाठी ऊस तोडायला गेले नसते. आणि या महाराष्ट्रामधला आणि या देशामधला मराठा जो शेतकरी आहे तो बहुसंख्य आहे, तो रोजच फासावर गेला नसता, गळफास त्यानं स्वतःच्या गळ्याभोवती घेतला नसता. त्याची शेती आणि शेतीची धोरणं त्या शोषणाची आहेत आणि त्याला बेचिराग करणारी असल्यामुळं त्याला जगणं मुश्किल झालेलं आहे. हा जातीवाद कोणाचा आहे? हा जातीवाद सत्तेमधल्या मुजोर झालेल्या माजोरी उन्मत्त दोन्हीकडच्या पुढाऱ्यांचा आहे. म्हणजे एकूण या जिल्ह्यामध्ये जे जातीवादाचं राजकारण फोफावलं आहे त्याला राजकारणी जिम्मेदार आहे. ते जातीवादाचं जे सावलीला जाऊन बसतात ते राजकारणी आहेत. आणि गोरगरीब माणसाचं जातीवादाच्या आड जे नुकसान करतात ते हे त्या जातीचे आहेत. कोण आहेत? आता खोक्याला आम्ही पकडून देतो, खोक्या गुन्हेगार आहे म्हणणारा जो भाजपाचा आमदार आहे, जो या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यानं सोडलेला एक वळू आहे या बीड जिल्ह्यामध्ये, त्यानं पाळलेला आहे. त्याचे घरं पडताना तो कुठं होता? म्हणजे भाजपच्या कच्छपी गोरगरीब माणूस लागला की त्याचं किती प्राणांतिक नुकसान होतं आहे. आणि त्याचे जे पोषक आहेत ते नावनिराळे होतात. ते त्यांना वाचवायला बी येत नाहीत. त्याला विमानातून घेऊन आणले त्यांनी सांगितलं प्रयागराजला आहे. जे कोणी इथले आहेत त्यांनी सांगितलं तो कुठं आहे, तिथून आणला. परंतु त्याची बहीण, त्याचे भाऊ, त्याचे नातेवाईक आज सिव्हिल हॉस्पिटल बीडला पडलेले आहेत. आणि तहसीलदार असेल किंवा वनविभाग असेल, यांना आमचं कडा सवाल असा आहे की अंबेजोगाईला 32,000 हेक्टर वन जमीन आहे. त्या जमिनीसुद्धा ताब्यात घेतलेल्या आहेत लोकांनी, गायरान जमिनी आहेत. या ठिकाणी तर अंबेजोगाईला उच्च न्यायालयाचा निकाल असतानासुद्धा सरकारच्या जमिनीवरती कॉलन्या उभ्या राहिल्या. यांची पाडायची हिंमत होत नाही. इथं जेल आहे, जेल तो सरकारचा जेल आहे. म्हणजे उच्च जात वर्गानं जर गुन्हे केले तर ते गुन्हे थापून टाकायचं हे सरकारचं धोरण आहे. कारण सरकार त्यांच्या बाजूचं आहे. सरकार हे कुण्याच गरिबाच्या बाजूचं नाही. आणि म्हणून आमचं असं म्हणणं आहे, जातीयवाद हा इथल्या सत्तेतून पैशातून सत्ता आणि त्या उन्मत्त झालेली सत्ता आणि पैसा याचा परिणाम म्हणून गुंडगिरी सुरू होती. आणि त्या गुंडगिरीच्या भोवती हे गोरगरिबाची मुलं असतात. मग ते मराठ्याचे असू शकतात, ते दलिताचे असू शकतात, ते मुस्लिमाचे असू शकतात. आणि मग ह्यांचे जर एकमेकाचे जे असंतोष आहेत, एकमेकाचा आंतरविरोध जो आहे, संघर्ष आहे, तर मग त्या जातीच्या नावाखाली दडविला जातो आहे. परंतु या महाराष्ट्रामधला वंजारा, या महाराष्ट्रामधला मराठा हा जातीयवादी नाही. तो त्याच्या पोटापाण्याच्या पाठीमागे लागलेला आहे. आणि म्हणून आमचं म्हणणं आहे, कायद्यासमोर सगळे समान ठेवा. परंतु दलित, आदिवासी, अल्पसंख्याक यांचे जीव घेत जात असताना एकही राजकीय पक्ष बोलत नाही. एक तर डाव्यांना बोलावं लागतं आहे, नसतं आंबेडकरी पक्षांना तिथं उन्हातानाचं उतरावं लागत आहे. ना तिथं भाजपवाले येलेत, ना तिथं राष्ट्रवादीवाले येणार, ना कोणी येणार. जाणार तर फक्त आणि फक्त आंदोलनातले आणि चळवळीतले लोक तिथं जातील. आणि आमचं असं म्हणणं आहे की या संतोष देशमुखच्या खुन्यांना जशी तमाम जनतेनं फाशीची मागणी केलेली आहे, ती सुद्धा आर्थिक अशा गुन्ह्याचाच एक भाग होता. आणि हे जे खोक्या पोचलेले आहेत आका बकाव या लोकांनी, ह्यांच्यात दोन्ही गुंडगिरीमध्ये काही गुणात्मक फरक नाही.
आष्टीमध्ये ज्यांची गुंडगिरी चालती त्यांची आणि इकडं चाललेली गुंडगिरी आहे, याच्यात गुणात्मक काहीही फरक नाही. दोन्ही एकाच माळेची मणी आहेत. परंतु सामान्य जो मराठा आहे त्याला संशयानं बघू नका, सामान्य वंजारा जो आहे त्याला संशयानं बघू नका, आणि गोरगरिबांना या महाराष्ट्रात आणि देशात राहण्याची परिस्थिती निर्माण करा. आणि ते वनविभागानं जे पाडले ते त्या वनविभागाच्या सगळ्या अधिकाऱ्यावरती, तहसीलदारावरती, तहसीलच्या पाठीमागं एक हॉस्टेल आहे हो, ते वनजमिनीत आहे. तहसीलच्या पाठीमागं आम्ही तहसीलला जाऊन आलो, ते वनविभागाच्या जमिनीत आहे, ते काढून टाका. आणि तहसीलचं ऑफिस जर वनविभागात असलं ते बी उद्ध्वस्त झालं पाहिजे. आणि इथं जिथं अंबाजोगाईत बुटेनाथच कशाला म्हणायचं आहे, ह्या जवळगावला जे संघर्ष चालू आहे गेल्या 1.5 महिन्यानं, तिथल्या 18 एकर जमिनीवरती एका शेतकऱ्यानं घराण्यावरती अतिक्रमण केलेलं आहे, त्याचा ऊस डोलावलेला आहे. आणि जे गोरगरीब तिथं मागाची माणसं काम करून खायला लागलेली आहेत त्यांना उठवायलेत, बुलडोजर पाठवायलेत, पोलिसांच्या केस त्यांच्यावरती व्हायल्यात, त्यांना दांड्यानं मारलं जात आहे. आणि म्हणून हा झगडा गरीब विरुद्ध श्रीमंत आहे, अति दुबळे विरुद्ध उच्च वर्णीय आहे. हा झगडा उच्च जात वर्गाच्या विरोधातला आहे. तो झगडा काही सामान्य गोरगरिबाचा आपसातला झगडा नाही. ज्यांना वाटेल ह्या गुंडांचा दुरुपयोग कुठं करायचा, ते जे नेते आहेत ते सगळे नेते जातीवादाचा दुरुपयोग करतात, जातीवादाच्या आड दाडायला लागलेले आहेत. त्याच्यात नुकसान गोरगरीब, SC ST OBC आणि मुस्लिमांचं होऊ लागलेलं आहे. आणि हे प्रकरण येत्या बुधवारी आम्ही इथं अंबाजोगाईच्या SDPOला, अंबाजोगाईचे जे SDM आहेत त्यांना आम्ही त्या निवेदन देऊन एक निदर्शनाचा कार्यक्रम आम्ही ठेवलेला आहे. तिथल्या सगळ्या यंत्रणेला हे सस्पेंड केलं पाहिजे, बडतर्फ केलं पाहिजे. आणि त्या पारध्यांची घरं पुन्हा एकदा त्यांचं पुनर्वसन केलं पाहिजे. ॲट्रॉसिटी कायद्यानुसार त्यांचं पुनर्वसन केलं पाहिजे. अहो इथल्या इथं आहेत अंबाजोगाईत पारधी वडगावचे, आणखी पुनर्वसन केलं नाही. त्यांना हे दलिंदर इथली नगरपालिका म्हणते उठा. सरकारी यंत्रणेला हे बी भान नाही की ज्यांच्या आपल्याला देणं लागतंय त्यावे माणसांना आपण कसं वागवितोय. त्यांनासुद्धा उठायच्या नोटिसा देतात, त्या दांड्या आपटिले जातात. इथून पुढं आमचं म्हणणं आहे, गरिबांना हात लावित असताना एकदा मोठ्यांकडं डोळे वटावरून बघायची हिंमत इथल्या यंत्रणेनं करावी, तेव्हा आम्ही त्यांना शाबासकी देऊ. गरिबांना तर कोणीही लाथाडी नो. आणि एक दिवस हे गरीब माणसं जर लाथा घालू लागले या व्यवस्थेला तर कंबरडं मोडलं जाईल. आणि तो दिवस मला वाटतं याच भाजपच्या राज्यातच येईल, कारण यांनी माणसात माणूस ठेवला नाही, जातीत जात ठेवली नाही, धर्मात धर्म ठेवला नाही, सगळं माणुसकीचं अपहरण केलं. आणि कधी कुणाला संशयानं बघतील याचा नेम नाही. आणि माणसात भांडणं लावले, याला म्हणतात भारतीय जनता पार्टी, याला म्हणतात संघ आणि भाजप. आणि ह्याला सडेतोड उत्तर देणं हे जनतेचं काम आहे. त्याच्यासाठी जातीवाद न होऊ देणं हे सुद्धा आपलं सगळ्यांचं काम आहे. गुन्हेगारांना गुन्हेगारासारखं वागवा, आणि गुन्हेगारांना त्यांना जी काही कायद्यानं शिक्षा होईल ती सर्वांनी स्वीकारली पाहिजे. त्याच्यात पारधी बघू नये, त्याच्यात मराठा बघू नये, त्याच्यात वंजारा बघू नये, त्याच्यात अल्पसंख्याक बघू नये, कुणी दलित बघू नये की कुणी आदिवासी बघू नये.